तर राम राम मंडळी, मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि आज मी निघालो ऑडिशन द्यायला. ऑडिशनचं ओबी मला माहित नाही, तरी मी निघालो ऑडिशन द्यायला सांगलीला. तर आमच्या सोबत आहेत, कुठे गेले रोहन भैया, ह्याला तुम्ही ओळखतच असशील. ह्याला कुठे तर बघितलं असशील तुम्ही, कुठल्या तर ब्लॉग मध्ये लय ठिकाणी बघितले तुम्ही. आणि 100cc प्लॅटिनम आमची तयार आहे, तुम्ही बघू शकताय. 100चं त्याला जस्ट टाकून आलो मी आणि नीट गोला होता. आम्ही निघालो सांगलीला ऑडिशन द्यायला. मी हेल्मेट घातलंय तरी बी हो गाडी चालवा बसलाय, तुम्ही बघू शकताय. असा विषय चालू आहे. आरटीओच्या नियमांचं आम्ही उल्लंघन करत नाही, हे असली लोक उल्लंघन करायला लागले त्या आरटीओच्या नियमांचं. त्यामुळे एवढं चालायचं. तर आम्ही गाडी घेतली आमची आणि सकाळ धरून पाऊस चालू होता. इथं बघू शकता तुम्ही, डबरी बी भरली ती. पण विषय असा झालाय, आता आम्ही निघालो म्हटलं ना, पावसानं जरा आम्हाला साथ दिल्या, ऊन पडले. आता गाडी बिडी आमची तटस्थ तयार झाल्या आणि आम्ही निघालो आता नीट गोल तडसकडस सांगलीला. आणि ट्रायपॉड माझा मोडलेला आहे, त्यामुळे मी हातानं शूटिंग करणार निम्मार्ध. तर फेबिक्विकनं चिटकवलाय 5 रुपये फेबिक्विक काढून. पण बघूया, चालेल तिथंपर्यंत चालवायचं. आता नवीन ट्रायपॉड एक मागवला पाहिजे. तर चला, कसा कसा विषय आपला होतो बघूया. चालू झाल्या गाड्या, चला तो चलिए शुरू करते हैं. तर फायनली मी इथं पोहोचलोय. रोटरी क्लब सांगली. हुडकत आलोय खूप सारा. म्हणजे विषय काय झाला, गंडलो आम्ही, आम्हाला मॅकडॉनल्ड्स वाटलं म्हणून आम्ही मॅकडॉनल्ड्सकडे पुढे गेलो तिकडं. पण फायनली इथं पोहोचलोय. आता जाऊन जरा ऑडिशनचा काय काय विषय करूया. तर रोहन चल ना. तर आमचं साथीदार आहे ते. तर साथीदार आहे ती, साथीदारांना घेऊन आलोय आम्ही. कारण कसं आहे, एकटं जाणं चुकीचं आहे म्हणते ती घरातली. तर ट्रायपॉड मोडला येता येता पावसा पाण्याच्या गडबडीत, त्यामुळे आपल्या हातानंच चालू केला. आता तो आता फेबिक्विकने चिटकवला पाहिजे का, 5 रुपये खर्च करायला पाहिजे आपल्याला. तर नाव वगैरे नोंदवायचं. तर नाव वगैरे नोंदवून घेतो, प्रोसेस आपली करूया, मग पुढचा विषय आपला करूया. काय तर तसं म्हणा गेलं तर मी आप्पाचं पण कॅरेक्टर घेऊनच आलोय संघटी. आता ऋषिकेश विश्वनाथ सूर्यवंशी, कंसात आप्पाली. आप्पा नाद करते काय, दाखवायला लागतंय. बघितलेलं दिसतोय माझा काहीतरी विषय कुठं तर. 9146 हे कट करून टाकतो. सूर्यवंशी. तर नशीब आमचं खूपच चांगलं आहे. आम्ही जस्ट इथं पोहोचलो, आडुशाला आलो आणि पावसानं चालू केलं. विषय हार्ड. आता किती पडू दे, भिजायचं नाही टेन्शन आपल्याला. आता तरी पण मी एक एक्स्ट्रा सेफ्टी म्हणून जर्किंग आणलं या. तर झालं ना आमचं, झालं. तर चला आता आज जाऊन ऑडिशनचा कसा कसा विषय बघूया. तर येताना घरातनं शूज वगैरे काय घातलं ना, ती कोल्हापुरी पायताना घालून आलो आपलं. तर चप्पल बाहेरच काढू ना. तर सूर्यवंशी प्रोडक्शन हाऊस यांचं इथं ऑडिशन द्यायला आलोय मी आता जस्ट. मान्यवर वगैरे सगळे बसलेली. आता बघूया, मला काय ऑडिशनचं जास्त काय नॉलेज नाही, तरी पण बघूया. तर चलो थांबतो थोडा वेळ. आता बाहेर गेलं तर अशा पद्धतीने मी इथं ऑडिशन दिलेलं आहे. आणि अक्षय सर, तुम्ही भेटून खूप भारी वाटलं. तुम्हाला स्वभाव लय भारी आहे माणसाचा, विषय हारला स्वभावचा. आणि गँग सगळी भेटली. आता जरा नमस्कार तिकडे द्या, हातात हात बघितला का, एक नंबर. सगळ्या गँग बरोबर भेटून बरं वाटलं. ह्यो भाऊ लय तडीस करतोय, नाद करते का असा विषयाचा. आणि त्याला काय तुम्ही बघितलं असतील, जाऊ तिकडे इग्नोर करा. आणि हे लेखक आहेत
आम्हाला पण एखादी स्टोरी सांगा. तर चला दादा जाऊ का आता 100% चालतंय. तर अशा पद्धतीने मी इथं ऑडिशन वगैरे सगळं दिलेलं आहे आणि आता नीट गोल तेवढंच करत मी निघालो घरला. तर घरला जाताना अरे इथे एक कार्यकर्ता तर पेट वडगावचं कार्यकर्ते भेटलेत आपल्याला इथं. तर जिमला जाते ती कसं आहे जिम बिम काय नाही. चला जाऊ का. तर अशा पद्धतीनं रोहन भाई यांना शॉपिंग करायला जाता जाता सांगलीमध्ये. तर सांगलीत जाता जाता त्याला काय घ्यायचं वाटतं गणपतीच्या सजावटीसाठी नवीन माल आत्ताच त्यांनी इनॉग्रेशन केलंय उघडलाय. तर तो घेऊन आपण नाही तो माल बघायसाठी जायचं तिथं. तर चल घे गाडी मी काय घेणार तुझी गाडी. हा असं आहे. तर आता मीच गाडी घेणार आहे. तर जातो चला तर थांबवल तिथं. तर रोहन बरोबर मी आलो डीमार्ट मध्ये शॉपिंग करायला. तर इथं मला गावले जस्टच माउथ फ्रेशनर स्वस्त मजबूत टिकाऊ. तर त्याला सजेस्ट करतो. भांडुगा तो तोंडाचा वास मारा लागला किती दिवस काय. तर गारगी की एक पिचकारी एक तुळ भरली की सगळा विषय बोलून जातो या. तर तो नाही म्हणा लागलाय माझ्या तोंडाचा वास मारला तर चाललं पण मी काही असलं घेणार नाही म्हणलाय. असू दे. तर पुन्हा एकदा नव्या उत्साहानं रोहनबाई शॅम्पू घेणार डेली शाईन करायला 1 लिटरचा. काय 30,000 आली ती त्याला 30,000 उडवून टाकत असं काय लय नाही तासाभराची खरेदी याच्या गावात लय लोड घ्यायचा नाही. तर घे म्हणतो त्याला पण तो नाराज झाला जरा कारण 30,000 जातील या विषयावर वरीच बरं पियाला तरी सपाय नाही त्याला शॅम्पू एवढा शॅम्पू तर नाहीच म्हणतो ते. हे असलं भांडवल काहीतरी घ्यायला लागले बघा असलं कशाला रे पाहिजे असलं हा. तर नाही तुला आता एंडच करणार आहे तुम्ही. तर माझा ब्लॉग 2 तासात झालं तरी चाललं पण ह्याची सगळी खरेदी धावली पाहिजे आपल्याला. त्याच्या चमचमाच्या स्किनचं राज काय आहे ते आज तुम्हाला धावणार आहे. तुम्ही पॉन्ड्स पावडर लावतो तो पॉन्ड्स पावडर आणि नाही फेअर अँड लवली लावतो. फेअर अँड लवली व्हाईट स्टोन हा कागद लावाय शॅम्पू आहे पावडर आहे. तर राहून ही घे त्यानं तुझी केस वाढतील जाम. आणि याला ही पण आहे प्रेस करायला ही पण आहे त्याला पडतं याचं बाहेर केश किंग आयुर्वेदिक हेअर ऑइल घेताय का. तर नको त्याचं काय चालून झालं आईच्या गावात याचं. तर डीमार्टला ब्रश पण मिळते ते गावात की ह्याच्याबरोबर आलं की नाही माझा वेळ खर्च होणार आहे बरं का. याला कुठल्याच गोष्टी पसंत पडून झाली का तर मगाशी एक फ्रेश वॉश घेतलाय तो असं त्यापेक्षा मोठा घेतलाय रे. हा शॅम्पू घे म्हणले की नाही ही घ्यायला लागलाय. ठीक आहे चपल पॉलिश करायचं. तर तुम्ही मला विचारत होता रोहन एवढा गोरा कसा काय तर त्याच्या चेहऱ्याचं राज एकच आहे झेड कंपनीची पावडर. त्याचा वास चांगला येतोय काकत लावायची पावडर तोंडाला होतो त्यामुळे एवढा गोरा झाला याच्या गावात याच्या. बरं चला आता पुढे जातो आणि इथंच थांबतो मी आता बस कारण याचं जर पूर्ण शॉपिंग घ्यायची म्हटलं तर तुम्हाला टाइम पुरणार नाही तेवढा बघायला. आता तो क्रीमा घ्यायला लागलाय कुठल्या लावायला तोंडाला तर चालायचं तेवढं पर्याय नाही त्याला घेतलंच पाहिजे त्याला गोरं व्हायचं आहे. आम्ही आहे असं बरं आहे हो काय करायचं. हे चल आता आता काय घेणार आहे बाद झालं हे लय शॉपिंग चाललंय. तर इथं भेटली आपल्याला न्यू सॉफ्टी आणि यानं तुमची स्किन सॉफ्ट होती असं मला कळालंय. अरे ते 289 कुठला येऊ न्यू सॉफ्टी कुठे दिलंय 289 टाकू काय. अरे ती क्रीम 255 मग ही क्रीम घेऊया का ती क्रीम घेऊया 200 मिळेल कुठली घ्यायची ही घ्यायची त्यातली ब्ल्यू आहे का पण हीच की रे ब्ल्यूच आहे की बोंगाडी. अरे ही महाग आहे 369 रुपयाला डीमार्ट प्राइस. ही नको ही आपल्याला परवडत नाही गरीब जनतेला फक्त हीच निव्या परवडत्या हीच घे. गरीब जनतेला परवड पाहिजे हो उगाच काहीतरी कुठेतरी खर्च करून चालला नाही तेवढं काय करायचं. 30,000 आत्ता 30,000ला म्हणलं की उडवाय नाही डबा ह्याच्याला मग काय त्यानं म्हणत त्याला पॉन्डचा एक डबा. अरे मोठा की वरीच भरपूर असा घे बारक्या डब्यानं काय एवढ्या डब्यानं किती बघणार आहे. ही अन्नाच्या दुकानात बी मिळते तेवढे डबं डीमार्ट आलो म्हणलं मोठी खरेदी झाली पाहिजे. तर असू दे आता जरा थांबतो वर गेलो मोठा कुठला मोठा डबा ह्याच्यापेक्षा मोठा एकदा भेटते ह्याच्या गावात ह्याच्यापेक्षा मोठा डबा हा ह्याच्यापेक्षा मोठा डबा पॉन्डचा इथं गावला बस का वरीच भरपूर डबा गावला. आता चला मग कशाला वड झाला येडा आहे बघ. तर आता जातो आणि वर जाऊन कपड्याची खरेदी करतो मग पुढचा विषय बस. आता याचं फुटेज घ्यायचं म्हणलं की माझा दिवस पुरा अरे बंद कर की माझा ह्याच्या आईच्या गावात याच्या सुट्टी नाही बास की रे. अरे बेबी केअर घ्यायचा आहे का तुला
तुला पोरग झाले मला नाही झालं. तर मी काय घेणार नाही, माझ्याकडे पैसे नाही ते, मी काहीच खरेदी करणार नाही. विक्स बरोबर घे, सर्दी पडसं खोकला झाला तरी पाण्यात वाहून टाकून. अरे बास्की लागत आता बाद झालं. तर रोहण्या म्हणाला बास कर, सेंतॉलचं साबण एक घ्यायचा आणि घरला जायचं, कारण सेंतॉल फुल ठेवतो आपल्याला. रामदेव बाबाचे हे कुठे आहे बघ, पतंजली साबण. तर पतंजली साबण घ्या. आता जरा थांबतो. हो जरा काका साईड द्याऊ. त्याला ही करायचं, खरेदी करायची आहे, लय खरेदी करायची आहे त्याला. तास झाले खरेदी करतोय, आता एवढं सामान घेतलंय. काय करायचं पोरं ऐकत नाही ती. काय म्हणा बाबा, पोरं ऐकत नाही ती. तास झालं शॉपिंग करतोय. चॅनल आहे तुमचं? चॅनल आहे. काय करायचं, करायला लागतं पोटासाठी. युट्यूबला नाव काय? आर सूर्यवंशी ब्लॉग. सर्च कर, सबस्क्राईब कर. ती पॉन्सचा डबा मार, नाही तर ही साबण फेकून मार. सबस्क्राईब झालं पाहिजे बघ. बघ आहे चॅनल आपला. सर्च कर, सबस्क्राईब टाकणार बाबा. तास झाली कुठे घालू इकडे बघ बाबा. हे टाका. तर बाद झालं, मी आता इथं थांबतो. वर गेलो कपड्याची खरेदी जाऊतो आता बस. रवण्याची खरेदी लवकर होणार नाही. तर अशा पद्धतीने आम्हाला वर काय त्यांनी फुटेज घेऊन दिलं नाही. कपड्याचं सेक्शन आहे, फुटेज काय घेऊ नका म्हणली. आता आलोय आम्ही पार्लीची वगैरे खरेदी करायला. ती खरेदी करायला नीटकोल करायला जायचं आहे. तर खरेदी करतो जरा. रवण्याने घेतलंय काय, हे आमचं ही घेतलंय तर मँगो काय, अरे 49 ऑफ आहे. 120 रुपयाला आहे एक. 49 ऑनली, 2 घे. MRP 120, 49 ओनली. 2 49ला जिमजम आहे ही 2. मग मी पण आणि 2 घेतो. संपला विषय. ती माझ्या नावा बिल फाडून टाकते. परत संपला. 81 रुपये फक्त. अरे घे. ऑफ आहे ती. डिमार्ट पाहिजे 89 रुपये. डार्क चॉकलेट त्याला पाहिजे नाही, डार्क फॅन्सिटी आम्हाला. बरं असू दे, मला आता बरं काय. तर बाद झाली एवढी खरेदी झाली. मी काय घेणार नव्हतो तरी खरेदी केल्या. तर असंच चला आता बाद झालं. तर बाबानो, अशा पद्धतीनं आम्ही आमची सगळी खरेदी केल्या. गच्च आईच्या गावात पाणी साठलं वाटतं, जरा रस्ता बदलून जातो इकडं. तर अशा पद्धतीने सगळी खरेदी झाल्या. आता होम लाईफ ट्रेडर्स वगैरे काय कुठं जायचं नाही. आता नीट गोल घरला जायचं. बाकीच काय कुठं मला काय ती खरेदी करायची नाही, कारण रोहनचं बजेट आता झालंय. तो म्हणला 1,500 रुपयामध्ये मी सगळे खरेदी करणार. म्हणून तुला म्हणत होतो डिमांड मध्ये गेले पैसा लई जातो यार. तर त्यानं काय माझं ऐकलं नाही. अनुभवाचे बोल काय माझं त्यानं कानावर ऐकूनच घेतलं नाही. तर अशा पद्धतीने झालं आमचं सगळी खरेदी झाल्या. बॅगा भरल्या तर गच्च, त्याची बॅग भरल्या, माझी बॅग भरल्या. आता नीट गोला मी रेनकोट घालणार, नीट गोल घरला जाणार. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चलो.